बॉक्सचं सौजन्य लाभलंय. तर या गोजिरी चषकाच्या माध्यमातून त्यांचं देखील करूयात मोस्ट वेलकम. आणि दादांना देखील विनंती आहे, दादा या आपण देखील व्यासपीठावर विराजमान व्हायचं. मल्हारीजी तर मल्हारी दादांच्या वतीने देखील आपल्याला या मोलाचं सहकार्य लाभले या स्पर्धेसाठी. त्यांना देखील विनंती आहे, दादा या आपण देखील व्यासपीठावर विराजमान व्हा. वळूयात ऑनगोईंग मॅच कडे, जिथे एका बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळतोय जय गावदेव स्पोर्ट्स डोंगर नाव आहे आणि त्यांचा संघ पाहायला मिळतोय. सामन्याला होईल सुरुवात. पहिला चेंडू अवांतर येतोय. अवांतरच्या माध्यमातून डोंगर नावे संघाचं खातं उघडलं जाईल. संघाचा श्री गणेश होईल. एक धाव फलकावर जोडली जाते. अवांतरच्या माध्यमातून धावफलकामध्ये भर पडते. संघाचा श्री गणेश होईल. एटीएम ओपन केलं जात आहे. अकाउंट ओपन केलं जात आहे आणि सामन्याला इथे सुरुवात झाली आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा करण आणि करणच्या इथे बॅटची कडा घेतली होती. यष्टी रक्षक जयेश मोरेकडून घडतीये चूक आणि जीवनदान मिळत आहे शिवा खुनेला. यंदाच्या हंगामामध्ये कमालीच्या फॉर्म मध्ये असणारा शिवा खुने या सामन्यामध्ये या स्पर्धेमध्ये आतापर्यंत स्ट्रगल करताना आपल्याला पाहायला मिळतो. मागच्या सामन्यामध्ये देखील गोल्डन डकची शिकार झाले होते. या सामन्यामध्ये जर का पाहिलं तर मागच्या सामन्यामध्ये देखील शून्यावर बाद झाले होते. या सामन्यामध्ये देखील अडखळतात, स्ट्रगल करतात. मात्र इथे चांगला फटका पाहायला मिळतो. स्वीप शॉट शिवा खुनेच्या माध्यमातून. एक धाव येते, एक धाव शिवाला मिळते, एक धाव डोंगर नावे संघाला मिळते. कुठेतरी शिवा खुनेला दिलासा देणारा हा फटका आपल्याला पाहायला मिळतो, कारण मागच्या सामन्यामध्ये गोल्डन डकचे शिकार झाले होते. या स्पर्धेमधील पहिली धाव शिवाच्या बॅट मधून पाहायला मिळाली. 2 धावा धावफलकावर. करण भालुक संघाकडून एक नवोदित खेळाडू आहे, मात्र गेल्या 1-2 वर्षांमध्ये या करणने देखील आपल्या नावाचा दबदबा निर्माण केलाय. चांगली ओळख निर्माण केली आहे ती आपल्या गोलंदाजीच्या जोरावर. इथे देखील बॅटची आतली कडा घेतली होती. यष्टी रक्षकाला तर बीट केलाय आणि चेंडू चाललाय सरळ सीमा रेषे पार. धावा मिळतील 4, कारण हा येतोय गोजिरी चषक ब्रँडेड चौकार. चौकाराला इथे करणचा हा चेंडू कमालीचा पाहायला मिळतोय. चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त उसळी आणि फलंदाजाला या चेंडूचा काही अंदाजच आला नाही. या स्पर्धेमध्ये अनेकदा पाहिलं गेलं की गुडलेंथ स्पॉट वरून चेंडू अचानक टेक ऑफ घेतो आणि त्याचा फटका इथे फलंदाजांना बसतोय. इथे मात्र फटका फसला. चेंडू हवेत. चेंडू खाली स्वतः यष्टी रक्षक बाब्या येत आहेत. करणार नाही कोणती चूक. फलंदाज होईल बाद. डोंगर नावे संघाला लागलेला पहिला हादरा. फलंदाज तानाजी कुने पॅव्हिलियन. भालुकचा कोणताही गोलंदाज जर का विकेट हॅट्रिक घेत असेल तर सन्माननीय सचिनजी जाधव साहेबांकडून तब्बल 500 रुपयांचं कॅश प्राइज. जशी विकेट आली लगेचच इथं एटीएम खुलं केलं जात आहे. बक्षिसांची खैरात वाटली जाते. विकेटचं पतन झालं. तानाजी बाद झाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखवला ज्ञानेश्वर खुने. मागच्या सामन्याचा हिरो, मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच चा मानकरी. मागच्या सामन्यामध्ये तरी ज्ञानेश्वरची फलंदाजी कमालीची बहरली होती. या सामन्यामध्ये कामगिरी कशी राहते हे पाहणं महत्वाचं असेल, कारण अडखळतोय संघ, अडखळतोय. एक चौकार जरूर आला, मात्र त्या व्यतिरिक्त फलंदाजांना कुठेतरी कठीणाई आपल्याला पाहायला मिळते, कठीणाई होताना पाहायला मिळते.
पहिल्या षटकामधील शेवटचा चेंडू करणची चांगलं षटक राहिलं 33 नंबर जर्सी मधला करण पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क सज्ज असेल. यावेळी करणला सामना करायचा आहे ज्ञानेश्वर खुने डीकेचा आणि डीकेच्या बॅट मधून इथे आपल्याला मिळते ती एक धाव. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता बॅट अँड बॉलचा हवा तसा संपर्क झाला नाही. एक धाव जरूर मिळते. पंचांचा षटक समाप्तीचा इशारा देखील येतोय. पहिलं षटक समाप्त. पहिल्या षटकांती धावा धावफलकावर लावल्या गेल्या त्या 7. या गोजिरी चषकाचा आजचा दिवस क्रमांक 4 आणि दिवस क्रमांक 4 मधल्या दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना सध्या मैदानामध्ये रंगतोय. दोन मोठे संघ एकमेकांच्या विरोधामध्ये, तालुक्यातील दोन दादा संघ एकमेकांच्या विरोधामध्ये लढतायत. त्यामुळे टफ बॅटल होईल. मॅच रंगेल, मॅच मध्ये रंगत येईल यात काही शंका नाहीये. पण सध्याच्या घडीला भालुकचे गोलंदाज कुठेतरी डोंगरनावे संघावर हावी ठरताना आपल्याला पाहायला मिळाले. या अगोदरच सचिन 11 वांजे संघाने 2 फेऱ्या जिंकून फेरीमध्ये जाऊन पोहोचलेत. सीझनची सुरुवात चांगली झाली आहे कारण या सीझन मध्ये या हंगामामध्ये मला वाटतं दुसरीच स्पर्धा आहे आणि दुसऱ्या स्पर्धेमध्ये कुठेतरी तिसऱ्या फेरीमध्ये जाऊन पोहोचलाय तो सचिन 11 वांजे संघ. आता त्यांच्या विरोधामध्ये कोण हे देखील पाहावं लागेल आणि त्यांच्या विरोधामध्ये कोण येते याची वाट वांजे संघ देखील बघत असेल. भालुक की डोंगरनावे हा मोठा प्रश्न. इथे थांबून कट करण्याचा प्रयत्न होता मात्र पंच आमच्याकडे वळतायत. आम्हाला कळवतायत की अवांतर चेंडू असेल, वाईट चेंडू असेल. काळूराम विषय यांच्या षटकाला सुरुवात झाली मात्र ती झाली आहे अवांतरच्या माध्यमाने. धावफलकावर भर पडेल. धावफलक जाऊन पोहोचते 8 या आकड्यावर. काळूराम विषय पुन्हा एकदा आणि हा चेंडू कमालीचा पाहायला मिळतोय. चेंडू पडल्याच्या नंतर बाहेरच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. लेग कटरचा अप्रतिम मारा सध्याच्या घडीला मैदानामध्ये सुरू झालाय. काळूराम विषय एक दिग्गज प्लेयर आहे, लेजेंड प्लेयर आहे आणि कमालीची गोलंदाजी सध्याच्या घडीला त्याची सुरू आहे. मात्र इथे त्याच्या विरोधामध्ये केलंय आक्रमण. फटका फसला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक दूर वरून पोहोचलेत. करणार नाही कोणती चूक. फलंदाज होईल बाद. फलंदाज डीके देखील स्वस्तामध्ये परततायत. डीके आउट. धन्यवाद डीजे. आता कुठेतरी कठीणाईला सामोरं जावं लागतंय. कठीण परिस्थिती सध्याच्या घडीला जय गावदेव डोंगरनावे स्पोर्ट्सची झाली आहे कारण मागच्या सामन्यामध्ये देखील अटातटीच्या सामन्यामध्ये शेवटच्या क्षणाला गावदेवी डोंगरनावे संघाने विजय प्रस्थापित केला होता. या सामन्यामध्ये सुरुवात मात्र अडखळत झाली आहे. काळूराम विषयला सफलता मिळाली, भालुक संघाला सफलता मिळाली. काळूरामचा पुढचा चेंडू तर रिव्हर्सचा अटेम्प्ट आणि घडतंय काय. एसट्या होतात उद्ध्वस्त. त्रिफळाचीत फर्निचर डिस्ट्रॉयड. आल्या पावली माघारी प्रशांत शेळके. 0 बाद. गोल्डन डकची शिकार. धन्यवाद डीजे. प्रशांत शेळके गोल्डन डकची शिकार. 0 बाद व्हावं लागलं, परतावं लागलं. मोठा आदरा बसतोय जय गावदेव डोंगरनावे संघाला आणि आता कुठेतरी अडचणींमध्ये वाढ होताना आपल्याला पाहायला मिळेल कारण नवोदित खेळाडू जयेश मैदानामध्ये दाखल होतोय. मात्र आता कुठेतरी काळूराम विषय हॅट्रिकच्या उंबरड्यावर असतील. हॅट्रिकची संधी आहे आणि जर का काळूराम विषय किंवा भालुकच्या कोणत्याही गोलंदाजाने हॅट्रिक संपादित केली तर सन्माननीय सचिनजी जाधव साहेबांकडून तब्बल 500 रुपयांचा कॅश प्राइज असणार आहे. भालुक संघाची कामगिरी सध्याच्या घडीला उल्लेखनीय होते, दमदार पाहायला मिळते. आजच्या संपूर्ण दिवसामध्ये पहिल्या सामन्यामध्ये देखील कोपिल विरुद्धमध्ये लढत असताना एक दमदार विजय भालुक संघाने मिळवला आणि इथे सुरुवात देखील या इनिंगची दमदार होताना आपल्याला पाहायला मिळते. काळूरामचा पुढचा चेंडू हॅट्रिक बॉल.
आणि इथे फटका चांगला पाहायला मिळतोय. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक दूरवरून उपस्थित झालेत, क्षेत्ररक्षण करतील. त्या दरम्यान एक धाव इथे धावून पूर्ण होतीये. हॅट्रिक तर मिळाली नाहीये काळूरामला, मात्र गोलंदाजी सुरेख झाली आहे, सुरेख होतीये, अप्रतिम होतीये. 9 धावा धावफलकावर. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना काळूराम यांची कामगिरी दमदार राहिली आहे. आतापर्यंत दुसऱ्या षटकाचे 4 चेंडू हाताळून झालेत आणि 4 चेंडूंमध्ये मला वाटतं 2च धावा काळूराम यांनी खर्च केल्यात. इथे फटका बसलाय, चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली स्वतः जगदीश सासे उर्फ बाब्या करणार नाही कोणती चूक. आणि डोंगर नावे संघाला लागलेला आणखी एक मोठा हादरा शिवा खुने बाद होतोय. विकेटचं पतन. धन्यवाद डीजे. शिवा देखील स्वस्तामध्ये बाद होत आहेत. 9 या धाव संख्येवर लागलेली तब्बल 34 विकेट. चौथा हादरा बसतोय तो जयगावदेव डोंगर नावे संघाला. आता मात्र संघ पूर्णपणे जाळ्यात अडकला. जे जाळं खऱ्या अर्थाने भालुकच्या गोलंदाजाने विणलं आणि त्या जाळ्यामध्ये इथे अडकतात ते जयगावदेव डोंगर नावे संघाचे फलंदाज. काय कमालीची गोलंदाजी सध्याच्या घडीला सुरू आहे मैदानामध्ये. इथे रिव्हर्स अटेम्प्ट, सक्सेसफुल अटेम्प्ट. दीपू जसा मैदानामध्ये दाखल झाला, दीपूच्या बॅट मधून चेंडू सीमारेषेचा वेध घेईल. चेंडू जाईल सीमारेषे पार, धावा मिळतील 4. दीपूच्या बॅट मधून येणारा हा संघर्षमय चौकार. धन्यवाद डीजे. 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला. 2 षटकांती धावा धावफलकावर भालुक संघाच्या लगावल्या जातात. त्या 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 13 धावा. 13 धावा झाल्यात. डोंगर नावे संघ अडचणीमध्ये आहे. जगदीश सासे गोलंदाजी मार्कवर असतील, बाब्या असेल फॉरेस्ट एंड कडून, मुरबाड एंड कडून गोलंदाजीसाठी आमंत्रित केलंय जगदीशला. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज जयेश आहे. जयेशला इथे उभं राहावं लागेल, कामगिरी चोख पार पाडावी लागेल, कारण संघ अडचणीमध्ये आहे. मागच्या सामन्यामध्ये तर यशस्वी झाले नव्हते आणि या सामन्यामध्ये काय घडतंय तर जीवनदान मिळतंय. पहिल्या चेंडूवर इथं जयेशला जीवनदान मिळतं. एक धाव धावून पूर्ण होईल. धावफलकावर धावा 14. सिंगल येते. 14 धावा धावफलकावर. मागच्या सामन्यामध्ये देखील आपण विचार केला तर डोंगर नावे संघ अडचणीमध्ये होता. अशा परिस्थितीमध्ये दीपूला प्रमोशन करून वरती पाठवलं होतं फलंदाजीसाठी आणि दीपूने कामगिरी देखील चोखरित्या पार पाडली होती. या सामन्यामध्ये मात्र दीपूला काहीसं मागे ठेवलं गेलं. दीपूचा नंबर फलंदाजीमध्ये पाठीमागे ठेवला. मात्र फलंदाजी करत असताना दीपूच्या बॅट मधून एक चौकार आपल्याला पाहायला मिळाला. संघर्षाचा चौकार, संघर्षाचा शंखनाद करणारा चौकार खऱ्या अर्थाने दीपूच्या माध्यमातून पाहायला मिळाला होता. आता इथून पुढे कामगिरी कशा प्रकारे राहते ते देखील पाहावं लागेल, कारण 11 चेंडूंचा खेळ अजून देखील शिल्लक आहे. या 11 चेंडूंमध्ये जास्तीत जास्त धावा जर का आल्या तर निश्चितपणाने जयगावदेव स्पोर्ट्स डोंगर नावे संघ या सामन्यामध्ये बनून राहील.
पण त्यासाठी प्रयत्न प्रयत्न करावे लागतील, कारण जगदीश सासे यांच्या विरोधामध्ये मोठे फटके खेळणे तितकं सोपं जाणार नाही. चेंडूला दोन्ही बाजूंना वळवण्यामध्ये चांगलेच माहीर आहेत जगदीश सासे उर्फ बाब्या. त्यामुळे बाब्याच्या विरोधामध्ये मोठे फटके खेळत असताना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल ती दोनही फलंदाजांना, विशेष करून दीपूला, कारण दीपूवर आता पूर्ण दारोमदार असणार आहे. संघाची संपूर्णपणे जबाबदारी दीपूला आपल्या खांद्यावर पेलायचे, कारण टॉप बॅटिंग ऑर्डर तर आपली कोलॅप्स झाली आहे, कोलमडली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये इथे फटका फसला, चेंडू हवे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक दूरवरून पोहोचण्याचा प्रयत्न करत होते. मला वाटतं संदीप तिथे होते, संदीप यांचा प्रयत्न चांगले राहिले, मात्र अखेरच्या क्षणाला चेंडू धरणीला दान झाला आणि मिळतायत त्या 2 धावा. 2 धावा इथे धावफलकावर जोडल्या जातील. एक एक धावासाठी स्ट्रगल करावं लागतं, एक एक धावासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. इथे पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं होतं, पंच तर मात्र तटस्थ होते. डॉट बॉल. पुन्हा एकदा तशाच प्रकारचा हा चेंडू पडल्यानंतर खाली राहिला होता, या चेंडू मध्ये उसळी नव्हती आणि डॉट बॉल येतोय. म्हणजे या षटकामध्ये तर फलंदाजांना पूर्णपणे बांधून ठेवलंय, जगडून ठेवलंय, रोखून ठेवलंय. एक एक धावेसाठी स्ट्रगल करावा लागतोय. कोणत्याही प्रकारे अतिरिक्तची धाव देखील खर्च केली जात नाहीये आणि फलंदाजांना मोठे फटके देखील खेळू दिले जात नाहीये. काय कमालीची गोलंदाजी सध्याच्या घडीला जगदीश सासे उर्फ बाब्याची होतीये. पुन्हा एकदा तशाच प्रकारचा चेंडू आणि पंच आमच्याकडे वळतात की हा वाईट चेंडू असेल, अवांतर चेंडू असेल, एक्स्ट्राची धाव मिळतीये. बाब्याच्या या षटकामधील मला वाटतं शेवटचा चेंडू असेल. पुन्हा एकदा लेग कट आणि डॉट बॉलची सांगता होते, पंचांचा षटक समाप्तीचा इशारा येतोय. षटक समाप्त होते, 3 षटकांचा खेळ झाला आणि 3 षटकांच्या वाजवी खेळानंतर जय गावदेव डोंगरनावे संघाच्या धावफलकावर धावा लागल्या 17. तीन षटकांच्या अंती 17 धावा धावफलकावर. आता मात्र जय गावदेव डोंगरनावे संघ कुठेतरी अडचणीमध्ये सापडलाय, कारण भालुक संघाविरोधामध्ये खेळत असताना धावफलकावर धावा असणं फार गरजेचं आहे. कारण भालुक संघाची बॅटिंग ऑर्डर जर का पाहिली तर काळूराम विषय असेल, गणेश विषय असेल, जयेश मोरे असेल, बाब्या असेल, संदीप असेल, अशी मोठी बॅटिंग ऑर्डर भालुक संघाची आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे एक सन्मानजनक स्कोर धावफलकावर लावणं गरजेचं राहील. चौथ्या षटकामध्ये गणेश आलाय, गणेशच्या पहिल्या चेंडूवर इथं आक्रमण करण्याचा प्रयत्न झाला होता, फटका तर चांगला पाहायला मिळाला, थ्रो इथे कमालीचा पाहायला मिळतोय. लाऊड अपील पंचांकडे खेळली आहे आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये दुसरी धाव इथे यशस्वीरित्या धावून पूर्ण होतीये. पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं होतं, मात्र पंच आमचे तटस्थ आहेत. 2 धावा इथे धावून पूर्ण होत आहेत. 2 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल ते 19 या आकड्यावर. संघर्षाशिवाय काहीच नाही आणि सध्याच्या घडीला संघर्ष करते ती जय गावदेव स्पोर्ट्स क्लब डोंगरनावे संघ. अडचणींना सामोरं जावं लागतंय. कमालीची गोलंदाजी सुरू झाली आहे आणि इथे देखील चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतो. शॉर्ट कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहेत. 1 धाव धावून पूर्ण होते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि बघता बघता दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये 2 धावा देखील धावून पूर्ण होत आहेत. 2च धावांवर समाधानी राहावं लागतंय. कुठेतरी टेन्शनचं माहोल डोंगरनावे संघाच्या डगआउट मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. गरमागरमीचा माहोल, टेन्शनचा माहोल, कारण संघ अडचणीमध्ये आहे. इथे देखील स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळलेला हा फटका, 1 धाव धावून पूर्ण आणि एकाच धावेवर समाधानी राहत आहेत का? तर निश्चितपणे हो, एकाच धावेवर समाधानी राहावं लागेल. एक धाव येतीये. चौथं षटक प्रगती पथावर. चौथ्या षटकामधले 3 चेंडू टाकून झालेत आणि 22 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात.
3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि या 3 चेंडूंमध्ये जर का एक कमीत कमी 2 मोठे फटके आले तर निश्चितपणाने एक सन्मानजनक स्कोर धावफलकावर जोडला जाईल, अंकित केलं जाईल. इथे ब्लॉक होल डिलिव्हरी यॉर्कर ज्याचा काहीच उत्तर नाहीये. डॉट बॉल येतो, डॉट बॉल. प्रत्येक निर्धाव चेंडू नंतर प्रेशर मध्ये वाढ होती आणि इथे फटका चांगला पाहायला मिळतो. हा चेंडू चाललाय वन बाउन्स, सीमारेषे पार, धावा मिळतील 4. चौकार. धन्यवाद डीजे. धावफलकावर धावा लावल्या गेल्या त्या आतापर्यंत 26 आणि एका चेंडूचा खेळ अजून देखील शिल्लक आहे. या एका चेंडूवर मोठा फटका आला तर निश्चितपणाने, आणि मोठा फटका येतोय का? फटका तर चांगला खेळलाय, क्षेत्ररक्षक दूरवरून उपस्थित झाले, चेंडू खाली पोहोचले, झेल घेतील, गडी बाद होईल. शेवटच्या चेंडूवर देखील इथे विकेट मिळते. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 4 षटकांती धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात त्या 26 आणि जिंकण्यासाठी भालुक संघासमोर आव्हान असेल 27 धावांचं. निर्णायक सामना आहे, निर्णायक लढत आहे. या गोजिरी चषक 2026 मध्ये आजच्या दिवसामध्ये कोण हवी ठरतोय हे पाहणं गरजेचं आहे. सध्याच्या घडीला गरमागरमीचा माहोल मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, कारण डोंगर नावे संघ प्रथम फलंदाजी करत असताना टॉप बॅटिंग ऑर्डर कोलॅप्स झाली, कोलमडली आणि मिडल ऑर्डरच्या फलंदाजांकडून देखील चांगली कामगिरी झालेली नाहीये. मात्र 26 धावा धावफलकावर आहेत. 27 धावांचं आव्हान असेल ते भालुक संघासमोर. निश्चितपणाने भालुक संघाची बॅटिंग ऑर्डर तगडी आहे, मोठी आहे. मात्र जशा प्रकारची गोलंदाजी युनिट डोंगर नावे संघाकडे आहे तर या सामन्यामध्ये रंगत येईल यात काही शंका नाही आहे. सत्तावीस धावांचा पाठलाग करायचा आहे. सलामीवर जोडी आपली लगेच पाठवा भालुक संघ. सत्तावीस धावांचा पाठलाग करायचा आहे. निर्णायक सामना आहे, दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना. गोजिरी चषक 2026 वर्ष पहिलं आणि पहिल्या वर्षामधील आजच्या दिवसातील हे दोन दिग्गज एकमेकांच्या विरोधामध्ये लढत आहेत. सन्माननीय हर्षदजी चोरगे हे देखील उपस्थित झालेत. तर या गोजिरी चषकाच्या वतीने त्यांचं देखील खूप खूप मनस्वी स्वागत. या स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित राहिलात, या स्पर्धेचा आनंद लुटतायत त्याबद्दल दादांचे देखील करूयात धन्यवाद व्यक्त. आणि वळूयात ऑनगोईंग मॅच कडे, जिथे भालुक संघाला विजयासाठी आणि तिसऱ्या फेरीमध्ये पदार्पण करण्यासाठी आव्हान ठेवलंय डोंगर नावे संघाने 27 धावांचं. ते आव्हान पार पाडण्यासाठी, त्या आव्हानाला सामोरं जाण्यासाठी सलामीवर जोडी भालुक संघाकडून पारंपरिक सलामीवर जोडी गणेश विषे आणि काळूराम विषे, दोन दिग्गज, दोन अनुभवी फलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहेत. दीपू टू गणेश सामना रंगते. सामन्याला होईल इथे सुरुवात. पहिलाच चेंडू
आणि शॉर्ट पिच बॉल कव्हर झोन मध्ये कमालीचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय आणि हा चेंडू चाललाय वन बाउन्स सीमारेषे पार. धावा मिळतील 4 चौका. सत्तावीस धावा डिफेंड करत असताना 27 धावा चेस करत माफ करा चेस करत असताना कमालीची सुरुवात इथं झाली आहे. गणेशच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवर चौकार. जणू काही सामना लवकर संपवण्याच्या इराद्याने मैदानामध्ये दाखल झाले गणेश. इथं बॅटची कडा चेंडू हवेमध्ये चेंडू खाली क्षेत्ररक्षक करणार नाही कोणती चूक. फलंदाज होईल बाद. चौकारानंतर दिलेलं हे प्रत्युत्तर टिट फॉर टॅट जशास तसं गणेश बाद. धन्यवाद डीजे. केतन विषय ज्युनियर आहेत. सिनियर केतन विषय उशिराने आलेत. मला वाटते पुढच्या सामन्यामध्ये कदाचित हा सामना विजयी झाले तर पुढच्या सामन्यामध्ये आपल्याला केतन विषय देखील पाहायला मिळतील. दीपूचा पुढचा चेंडू. इथे हा कमालीचा चेंडू अचूक लाईन अँड लेंथ इथे मिळवली आहे. पहिल्या चेंडूवर चौकार खेळला त्यानंतर कमबॅक कशा प्रकारे केलं जातं हे मला चांगलंच ठाऊक आहे. हे सांगत असताना दीपू डॉट बॉल येतोय. केतन विषयच्या विरोधामध्ये दीपूची कामगिरी चांगली राहतीये. हा चेंडू बराच दूरवर राहिला. उजवी एष्टी सोडून जाणारा चेंडू पंच घोषित करतात वाईड आणि अवंतरच्या माध्यमातून धावफलकामध्ये भर पडेल 5 धावा. आव्हान छोट आहे. आपल्या धावफलकावर धावा कमी आहेत हे ध्यानात ठेवूनच कुठेतरी डोंगरनावे संघाच्या गोलंदाजांना गोलंदाजी करावी लागेल. कारण 27 धावा तुम्ही डिफेंड करतायत आणि त्या डिफेंड करत असताना अवांतर धावांवर कुठेतरी रोख तुम्हाला लावावी लागेल. थांबवाव्या लागतील. याच दरम्यान एक धाव इथे धावून पूर्ण झाली. अवांतर धावांचा विचार केला तर त्या कुठेतरी खर्च करून जमणार नाही हे लक्षात घ्यायला हवं गोलंदाजांनी. दीपू चांगली गोलंदाजी आतापर्यंत. दीपूचा पुढचा चेंडू. हा चेंडू पडल्यानंतर अचानक टॉस झाला. पडल्यानंतर अतिरिक्त उसळी चेंडूवर मिळाली आणि निर्धाव चेंडू होता. याच गोष्टीचा पहिल्या दिवसापासून आम्ही उल्लेख करतोय की खेळपट्टी तर दर्जेदार आहे. दर्जेदार बनवली आहे. आयोजकांची ही मेहनत आहे. इथे गोलंदाजांना देखील साथ आहे. फलंदाज देखील फलंदाजी करू शकतात आणि अशा प्रकारे फलंदाजी जर का होत असेल तर सामना संपायला उशीर लागणार नाही यात काही शंका नाहीये. काळूरामच्या बॅटमधून षटकार. गोजिर चषक ब्रँडेड 6 आणि या षटकाराच्या साहाय्याने पहिलं षटक देखील इथे समाप्त होतोय. पहिल्या षटकांती धावा धावफलकावर लावल्या गेल्यात 12. सासे हे देखील इथे उपस्थित झालेत. तर या गोजिरी चषकाच्या वतीने साहेबांचं देखील मनपूर्वक स्वागत. मात्र ऑनगोईंग मॅच मध्ये सध्याच्या घडीला बालुक संघाने आपली पकड मजबूत केली आहे. 27 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये 12 धावा धावफलकावर लावल्या गेल्यात. आता जिंकण्यासाठी 15 धावांची गरज असेल. 18 चेंडू 15 धावा. समीकरण सोपं जरी वाटत असलं तरी प्रशांत यांच्यामध्ये देखील क्षमता आहे की विकेट मिळवतील आणि जर का 1-2 विकेट या षटकामध्ये आल्या तर निश्चितपणे बालुक संघ देखील अडचणींना सामोरे करताना आपल्याला पाहायला मिळेल.
18 चेंडू 15 धावांची गरज. प्रशांत गोलंदाजी मार्कवर. पशा डोंगर नावेचा लाडका पशा गोलंदाजी मार्कवर येतोय. आता पशावर पूर्णपणे जिम्मेदारी असेल की इथून पुढे चांगली गोलंदाजी करत असताना संघाला 1-2 विकेट्स मिळवून दिल्या तर कुठेतरी डोंगर नावे संघ या सामन्यामध्ये पुनरागमन करताना आपल्याला पाहायला मिळेल. पशाचा पुढचा चेंडू. पशाचा हा चेंडू कमालीचा राहिला. चेंडू पडल्यानंतर उसळी घेतली आणि 1 बाउन्सचा इशारा देखील येतोय. 1 फॉर दी ओव्हर. गोलंदाजाला सूचना दिली जाते, वॉर्न केलं जात आहे. पहिला चेंडू तर निर्धाव येतोय. पुढचा चेंडू प्रशांतचा. इथे फटका चांगला पाहायला मिळतोय. प्रशांतच्या विरोधामध्ये केलं जात आहे आक्रमण. पॅडल स्कूप. चेंडू झाला सीमा पार. षटकार. षटकाराला आणि धन्यवाद डीजे. षटकाराला धन्यवाद डीजे. षटकाराला षटकाराच्या साहाय्याने धावफलक वाढलं जाऊन पुरलं तब्बल 18 या आकड्यावर. जिंकण्यासाठी केवळ आणि केवळ 9 धावांची गरज. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका पसला. तानाजी करणार नाही कोणती चूक. फलंदाज होईल बाद. प्रशांतला सफलता. धन्यवाद. धन्यवाद डीजे. चांगली फटकेबाजी करत होता केतन ज्युनियर. षटकार त्याच्या बॅटमधून या अगोदरच्या चेंडूवर आला होता. त्यानंतर प्रशांतने त्याची विकेट मिळवली. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होते जगदीश सासे उर्फ बाब्या. बाब्याची गोलंदाजी तर दर्जेदार राहिली होती. आता फलंदाजीमध्ये त्याची कामगिरी कशी राहते हे देखील पाहणं गरजेचं आहे. कारण जिंकण्यासाठी जास्त धावा नाही पाहिजेत. जिंकण्यासाठी 9 धावांची गरज आहे. प्रशांतचा पुढचा चेंडू. प्रशांत टू बाब्या. इथे स्क्वेअर लेग रिजन मध्ये खेळलेला हा फटका. तिथे क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. क्षेत्ररक्षण करतील, फेकी करतील. तर दरम्यान 1 धाव धावून पूर्ण होतीये. 1-1 धावेने विजयाच्या अगदी समीप जाऊन पोहोचतोय तो भालुक संघ. प्रशांत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज. इथे थांबून कट करण्याचा प्रयत्न होता काळूराम यांचा. बॅट अँड बॉलचा संपर्क झाला होता. बॅटची एज घेतली होती पण चेंडू खाली लँड झाला आणि हा डॉट बॉल येतोय. आता मात्र खूप इझी घेतली जाते मॅच भालुक संघाच्या फलंदाजांकडून. कारण त्यांना माहिती आहे तशी दुसरं षटक प्रगतीपथावर आहे आणि आतापर्यंत 5 चेंडू जरूर टाकून झालेत. म्हणजे 13 चेंडूंचा खेळ अजून देखील शिल्लक आहे. प्रशांतचा पुढचा चेंडू. ते चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. 1 धाव धावून पूर्ण होतीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाहीये. बाब्या इच्छुक होते मात्र काळूरामने नकार दिला. 1 धाव येते. सिंगल येते. थोडं भालुक संघाच्या डगआउटला विनंती, थोडीशी शांतता बाळगा. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. बारा चेंडूंमध्ये बनवायचे 7. 12 मध्ये 7 ची गरज आहे. 20 धावा झाल्यात 2 षटकामध्ये. समीकरण अगदी सोपं झालंय. समीकरण खुलं झालंय ते म्हणजे भालुक संघासाठी. परी वॉरियर्स भालुक, पारवी 11 भालुक. चांगला खेळ राहिला आजच्या संपूर्ण दिवसामध्ये. खोपोली विरोधामध्ये लढत असताना एकतर्फी विजय. या सामन्यामध्ये देखील एकतर्फी विजय मिळवण्याच्या उंबरठ्यावर आहेत. कारण 12 मध्ये 7 बनवायचे मात्र इथून देखील कमबॅक होऊ शकतो. हे षटक जर का चांगलं राहिलं. धनाजी गोलंदाजी मार्कवर येतो. धनाजी शेळके कामगिरी
कशी राहते हे देखील पाहावं लागेल. फिल्डिंग मध्ये बदलाव करण्यात येतोय. क्लोज फील्ड सेटअप केलं जात आहे कारण धावा जास्त नाहीयेत. एक एक धाव इथं महत्वाची आहे. एक एक धाव रोखणं गरजेचं असेल. एक एक धाव रोखण्याचा प्रयत्न केला जाईल आणि त्याच प्रयत्नामध्ये इथे फील्ड सेटअप आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा फटका खेळला जातोय. फटका चांगला पाहायला मिळतोय. चेंडूला फेकून दिला जातोय मिड विकेट झोन मध्ये. काळूरामच्या बॅट मधून येतोय षटकार. एका धावेची अजून गरज आहे भालुक संघ. धन्यवाद डीजे. एका धाव्याची आणखी गरज असेल ती. चेंडू द्यायचा आहे. जुना चेंडू द्या सर. आलाय मॅच बॉल. थँक्यू. प्रेक्षक वर्गाचे मनपूर्वक आभार. रघुनाथ होते आमचे लाडके गोंड्या. मुरबाडकरांचे लाडके, वांजळ्याकरांचे लाडके गोंड्या. धन्यवाद रघुनाथ. आणि इथे काय घडतंय. बाईकच्या स्वरूपामध्ये धावा मिळतीये. चेंडू चालाय सीमा पार. धावा मिळतील 4 आणि इथे या सामन्यामध्ये विजय संपादित करतोय. भला मोठा विजय संपादित करतोय. 100 विजय संपादित करतोय. एकतर्फी विजय संपादित करतोय ते म्हणजे पारवी वॉरियर्स बालुक संघ. अभिनंदन बालुक. हार्ड लक टीम जय गावदेव स्पोर्ट्स डोंगर नावे. धन्यवाद डीजे. धन्यवाद डीजे. त्याचबरोबर आता झालेल्या सामन्यामध्ये कमालीचा अष्टपैलू खेळ ज्यांचा राहिला. गोलंदाजी करत असताना एका षटकामध्ये 3 विकेट ज्यांनी मिळवल्या आणि फलंदाजी करत असताना 13 धावा ज्यांच्या बॅट मधून आल्या ते काळूराम विषय ठरतायत या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच चे मानक.